स्वारगेट बस स्थानकामध्ये एका उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका महिलेवरती लैंगिक अत्याचार झाले। त्यानंतर अशा प्रकारे सार्वजनिकरित्या प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय। याच सगळ्याच्या बाबतीत नेमकी रियालिटी चेक करण्यासाठी आम्ही आज पुण्यातल्या पुणे स्टेशन परिसरामध्ये असलेल्या एसटी स्टँडवरती आलेलो आहोत। तुम्ही आताही या ठिकाणी पाहिलं तर महिलांची तशी थोडीफार वर्दळ आहे, मात्र या महिलांमध्ये ही सगळी घटना ऐकल्याच्या नंतर कुठेतरी एक भीतीचं वातावरण आहे। स्वारगेटच्या मानाने जर आपण पाहायला गेलो तर हे बस स्थानक तसं लहान आहे, इथे येणाऱ्या बसेसची आणि प्रवाशांची संख्या सुद्धा कमी आहे। मात्र कालची जी घटना घडली त्यानंतर आता या ठिकाणी सुद्धा मोठे सुरक्षा रक्षक वगैरे तैनात असलेले पाहायला मिळतात। याच्या आधी ते असायचे का याबाबत अर्थातच माहिती नाहीये, मात्र आता तरी या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत। मात्र इथल्या महिलांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आहे, त्यामुळे इथल्या महिलांशी आज आम्ही बोलणार आहोत। माझ्याबरोबर माझी सहकारी माधुरी सुद्धा आहे। माधुरी, एकंदरीत आपण या सगळ्यावरती चर्चा करतोय, तुला काय वाटतं एकंदरीत एक बस स्थानक आता इथे पाहून? समृद्धी, जसं की अगदी तू सुरुवातीलाच सांगितलं की याआधी या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात होते की नाही माहीत नाही, मात्र ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा रक्षक पाहायला मिळतात। अर्थातच हे बस स्थानक जे आहे ते छोटं आहे, त्यामुळे या ठिकाणी फार वर्दळ पाहायला मिळत नाही आहे। मात्र तरीसुद्धा या घटनेचे जे तीव्र पडसाद आहेत ते पाहायला मिळतात। महिलांमध्ये सुद्धा कुठेतरी एक भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। त्यामुळे या बस स्थानकावरील ज्या महिला प्रवासी आहेत त्यांना नेमकं काय वाटते, आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। या ठिकाणच्या काही महिलांशी आपण थेट बातचीत करण्यासाठी जाणार आहोत। माझ्या बरोबर या ठिकाणी दिसतात। ताई, कुठे चाललाय तुम्ही? नेपाळ। मला तुम्हाला असं विचारायचंय की आता तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, तुमची मोठी फॅमिली वगैरे दिसते, तुम्ही एकत्र चाललायत म्हणून ठीक आहे, पण जेव्हा महिला एकट्या प्रवास करतात तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी काय करणं अपेक्षित आहे? तुम्ही एकट्या असतात तर काय वाटलं नसतं? वाटते काय बोलू आता हे सुचत नाही. बरं, ऍटलीस्ट एखाद पोलीस किंवा काहीतरी सुरक्षेसाठी असावं. हवे ना, कोणीतरी पाहिजेच ना सेफ्टीसाठी. जास्त झालंच नाही पाहिजे। जेवढं जेंट्सला आहे हे फिरायला तेवढं लेडीजला पण पाहिजेच। बऱ्याचदा सुरक्षा रक्षक असतात पण ते पण जेंट्सच असतात, महिला नसतात। तेच ना, कुणावर विश्वास ठेवणार असं पण आहे ना। त्यासाठी काहीतरी करायला असं वाटतंय एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी पाहिजे ना सुरक्षा। तुमच्या बरोबर असं कधी तुम्हाला काही अनुभव आलाय? नाही, मी जास्त कुठे जातच नाही। पण भविष्यात असं काही होऊ नये यासाठी वाटतंय की हो, हवी। आपण या ठिकाणी महिलांना नेमकं काय वाटते त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय। खरं तर आता पुण्यामध्ये जी घटना घडलेली आहे स्वारगेट बस स्थानकावरती, तुम्हालाही ती माहिती असेल। ज्यावेळेस तुम्ही प्रवास करता त्यावेळेस तुम्हाला नेमकं काय अनुभव येतो? रात्रीचा प्रवास करताना थोडंसं असुरक्षिततेचा अनुभव येतो, कारण काय होतं, बाजूची जी सीट असते ती जर जेंट्स असेल आणि लाईट्स वगैरे सगळे ऑफ केलेले असतात त्यावेळेला इनसेक्युअर फील होतं। पण ती जर आपण प्रिफर करतो की नाही, माझ्या बाजूला जर लेडीज असेल तर बिनचोक्त आपण सकाळपर्यंत पोहोचू शकतो। मग तेच फक्त हे परिवहनाने त्याची काळजी घ्यावी असं मला वाटतं की ते बस स्थानक आहेत किंवा रात्रीचा आपण प्रवास करताना मी असं वाटतं की पहाटे 3 वाजता किंवा 2 वाजता आपण बस स्थानकावर पोहोचतो, त्यावेळेला आपण एकटे असतो, त्याला पण असं कळत नाही की आपण आता कुठे जायचं, कुणाला विचारायचं, ती पण इन्सेक्युरिटी असते। मग लेडीजसाठी जर त्या ठिकाणी काहीतरी सेक्युरिटी म्हणून लेडीजसाठी केलं तर आजकालच्या नवीन ज्या मुली आहेत त्या ट्रॅव्हलिंग करतात कामानिमित्त किंवा त्यांचं सेमिनार्स असतात, वर्कशॉप असतात त्याच्या निमित्त, तर त्यांना बनसोक्त लोक बसचा प्रवास करू शकतात, नाही तर मग प्रिफर दुसरंच काहीतरी केलं जाईल। तुम्हाला एखादा असा वेगळा अनुभव आलाय का? असा वेगळा नाही अनुभव काय आलेला आहे। त्यासोबत एक विद्यार्थिनी सुद्धा आहे, आपण तिचीही प्रतिक्रिया जाणून घेऊया। तुला काय वाटतं नेमकं? मला पण तसंच वाटतं की म्हणजे थोडंसं असतं, एक घाबरण्यासारखं असतं की काय होईल, कसं होईल, त्याला आपण कसं रिॲक्ट करणार। स्पेशली एकतर आपण माहीत नसतं की आता आपण जेवढं बाहेर पडत नाही त्यामुळे आपल्याला कळत नाही, तर एक असतं घाबरत। तू काय करतेस पुण्यात? मी आता स्कूलिंग करते 12th मध्ये। म्हणजे कुठली असतो? मी तळेगाव। पण आता घरी चालली आहेस? नाही, गावाला चालली। पुण्यामध्ये जी घटना घडली ती तुम्ही ऐकली असेल, तर एक महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आपण बघतो नेहमीच गंभीर आहे। तर काय वाटतं तुम्हाला या घटनेवरती? तुमच्यासोबत असं काही बसमधून प्रवास करताना असं काही घडलेलं आहे?
आमच्यासोबत नाही तसं काही घडलेलं आणि बसमधून प्रवास पण आमचा जास्त नसतो म्हणजे असे, त्याच्यामुळे आम्हाला काही एवढं नाही सांगता यायचं. तुला काय वाटतं? महिलांच्या सुरक्षिततेची गरजच आहे, आता ही काळाची गरज आहे. परंतु यासाठी काहीतरी नियम वगैरे करणं पण गरजेचं आहे. एवढं म्हणजे मुलींनी लेट प्रवास करताना त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली पाहिजे तुम्ही. तू काय करतेस? रोज बसने प्रवास ये जा असते का? हो, बसनेच करते. बसने करते. मग तुला वाटतं का, सुरक्षित वाटतं का रोज बसने प्रवास करणं? काही वेळेस खूप गर्दी असती, त्या गर्दीचा गैरफायदा घेऊन म्हणजे काही व्यसनी लोक असतील किंवा जेंट्स लोक असतील, त्या गर्दीचा गैरफायदा घेतात, धक्का वगैरे देणं किंवा काय असे पण प्रकार घडतात. तुझ्या मनात सुद्धा रोज प्रवास करताना भीती असते? भीती असतेच. तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं आता बसने प्रवास करता का? हो करता. मग काय वाटतं बसमधून ज्यावेळेस तुम्ही प्रवास करता, सुरक्षित वाटतं का तुम्हाला? आता सुरक्षित वाटतं. आम्ही आता सगळे सोबत होतो ना, त्याच्यामुळे काही भीती नाही वाटत. आपण आणखी काही महिला प्रवाशांशी बोलायचा प्रयत्न करणार आहोत. काकू, कुठे चाललाय तुम्ही? सिंधुदुर्गला चाललाय. पहिल्यांदा चाललाय? नाही, बरेच नेहमी प्रवास करतो. बरं, काल पुण्यातलं जे स्वारगेट बस स्थानक आहे, या बस स्थानकामध्ये एक बस लागलेली होती आणि त्या उभ्या असलेल्या बसमध्ये एका तरुणीवरती बलात्कार करण्यात आला. तर ही सगळी जर एकंदरीत प्रकरण पाहिलं हे, तर महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं, महिलांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या काळजीसाठी आणखी काय करायला हवं? सुरक्षा तर पाहिजेच महिलांसाठी. आणि एकंदर तसं बघायला गेलं तर त्या लेडीजने नाही जायला पाहिजे होतं एक बसमध्ये परपुरुषाबरोबर. आता खूप जण अशी आजूबाजूला बसतात, ओळख करतात, त्यांच्यासोबत नाही जायला पाहिजे होतं त्यांनी. पण त्यावेळी जर आपण पाहिलं तर तिथे सुरक्षा रक्षक नव्हते किंवा पोलीसही नव्हते, किंवा अनेकदा असं होतं की एकट्याच महिला प्रवास करत असतात, तेव्हा त्यांना कळत नाही कुठून तिकीट काढायचं, कुठल्या बसमध्ये चढायचं. तर त्यांच्या मदतीसाठी, सुरक्षेसाठी कोणीतरी पोलीस किंवा असं काही असावं असं वाटतं. हो, पोलीस तर पाहिजेच, सुरक्षा रक्षक लेडीजला. अशा पद्धतीचा काही अनुभव तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत कधी कुणाला आला होता? नाही, कधीच नाही. मात्र असे लोक खूप असतात आपल्या आजूबाजूला असतात. गैरफायदा घेण्यासाठी. हो हो हो, असतात ना. त्यांना या ज्याने केलंय ना हे कृत्य, त्याला कठोरपणे शिक्षा व्हायला पाहिजे जास्तीत जास्त. हा, बाकीचे घाबर. आपण या घटनेसंदर्भात महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. महिलांना नेमकं काय वाटतंय, त्यांची मतं जाणून घेतोय. स्वारगेट बस स्थानकामध्ये एका तरुणीवरती बलात्कार झाला. ही घटना तुम्हाला माहिती आहे? काय वाटतं तुम्हाला या घटनेनंतर एक महिला म्हणून काय वाटतं? माझं असं म्हणणं आहे की महिलांनी पण पुरुषाबरोबर एवढं जास्त जवळीक नाही जावा. तो आपल्या नात्यातला नाही, कोण ओळखीचा नाही, मित्र नाही. एखादा मित्राचं ठीक आहे, अचानक आता हा माणूस मला भेटला, मी ह्याच्याशी 2 मिनिटं बोलले. आता मी त्यांच्याशी बोलले, मला ते म्हणले स्वारगेटला जा, तिथं तुम्हाला एसटी भेटेल. पण मी माझं डोकं चाललं, काय गरज आहे आपल्याला तिथं जायचं? आम्ही आपल्या 10च्या गाडीने स्टेशनला पूर्ण जाणार आहे. लेडीजनी पण थोडंसं विचार करायला पाहिजे आपला. माझं तर असं म्हणणं आहे. आता इतकं लेडीजवरती अत्याचार तर त्यामुळे लेडीजनी स्वतः सावध राहिलं पाहिजे. कुठल्या पण अनोळख्या जेंट्स बरोबर जास्त संभाषण नाही करावं. जेवढं तेवढं केलं पण आहे ना तिथं. मी काय म्हणते, स्वारगेटला हे एसटी स्टँड नाही, हे नाही का, पण ड्रायव्हर नाही का, त्यांच्याची चौकशी करायची. तो माणूस मला म्हणला चला, तर मी माझं जाणं नाही तर नाही, माझं कर्तव्य आहे ना. बघा, तुम्हाला कसं वाटत तुम्ही सांगता. तुम्ही कसं म्हणजे रोज प्रवास करता की? नाही, आता आम्ही गावाला चाललोय फर्स्ट टाइम. पण आम्हाला माहिती बरंच, हे आमच्या आजी आहेत, त्यांच्यावर आम्ही गावाला चाललो चिपळूणला. तर माझं असं म्हणणं आहे, लेडीजनी पण थोडं सावध राहायला पाहिजे. सर्वच पुरुषांना दोष देऊन उपयोगी नाही. पुरुषांचं काय आहे, पुरुष येतील, बायकांनी अलर्ट राहिलं पाहिजे. अलर्ट सगळे म्हणतात, बायकांनी अलर्ट राहा, कुठल्याही कुणाशी पण जास्त जवळी करू नका. तिथं आता इथं बघा, हे भूत आहे, स्वारगेटला पण असं भूत असणारच. एकट्या महिलेला प्रवास करणं खरं तर अजिबातही सुरक्षित नाहीये सध्याच्या घडीला. सुरक्षित नाही. एकटी असो किंवा 4 जण महिलांना पण सुरक्षित नाहीये. मुळात रात्रीचा प्रवास करू नये महिलांनी. काय वाटतं पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय व्हायला पाहिजे प्रशासनाकडून? प्रशासनाकडनं एसटी स्टँडला पण आता होमगार्ड किंवा लेडीज गार्ड पाहिजे. लेडीज गार्ड जेंट्स पेक्षा लेडीज पाहिजेच. लेडीजसाठी लेडीजच सेफ्टी. जेंट्सवर आता विश्वास ठेवणं अशक्य राहिलेलं आहे. काकू, कुठे चाललात तुम्ही? आम्ही इकडे चिपळूण. अच्छा, चिपळूणला
चाललाय याच्या आधी कधी प्रवास केलाय का पहिल्यांदा प्रवास करताय असं काही आहे? नाही आता जेव्हा जायचं असेल तेव्हा जे काय कारण म्हणजे असेल करता प्रवास हो. साधारणतः. काल स्वारगेट बस स्थानक जे आहे आपलं स्वारगेट तिथे असलेल्या एका बसमध्ये एका मुलीवरती बलात्कार झाला. तर हे सगळं घटना ऐकल्यानंतर महिला म्हणून थोडीशी आता प्रवास करायची भीती वगैरे वाटते का काही? हा आता कोण बरोबर असेल तर काय वाटणार नाही पण एकटीला प्रवास करायला भीती वाटेल. पण ज्या महिला एकटीने प्रवास करतात त्यांच्यासाठी काय सोय असावी असं तुम्हाला वाटतं एक महिला म्हणून? किंवा त्यांच्या मदतीला कोणी किंवा हा पोलीस कोणी वगैरे असं मदतीला किंवा पोलीस रक्षण असावं, पोलिसांचं रक्षण. काही? किंवा एकंदरीत असं तुम्ही कधी कुठली घटना ऐकली आहे किंवा कधी असा अनुभव वगैरे काही आला का? हो असं खूप म्हणजे पेपरला वगैरे आपण वाचलेलं ऐकलेलं हे कालचं पण आलं होतं कानावर. पण एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपल्या आजूबाजूला अशी खूप लोक फिरत असतात जी अशा पद्धतीने चुकीच्या नजरेने पाहत असतात किंवा असं सगळं होत असतं. महिला म्हणून तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं कुठेतरी प्रवास करत असताना वगैरे? आणि आपण थोडंसं चार चौघांना जाऊन भेटायचं वगैरे सांगायचं असं असं म्हणजे चाललंय म्हणजे थोडं त्यांना बोलायचं की नाही का या आम्हाला भीती वाटते वगैरे या जवळ त्यांचं जरा हे घ्यायचं म्हणजे सोबत घ्यायचं त्यांना. अनेकदा असंही पाहायला मिळतं की आपण मदत मागून पण बऱ्याचदा लोक आपल्या मदतीला हो येत येत नाही. नाही. त्यासाठीच कुठेतरी पोलीस किंवा सुरक्षा रक्षक वगैरे असावेत असं वाटतं का? हो ते तर पाहिजे सुरक्षा रक्षक पाहिजेच कोण नाही तरी पोलीस वगैरे काहीतरी पाहिजेच कोण नाही कोण. एक लांब पल्ल्याची बस आहे आणि या बसमध्ये सुद्धा अनेक तरुणी आहेत. रात्रीची वेळ आहे, त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया. खरं तर स्वारगेट बस आगारामध्ये एका तरुणीवरती अत्याचार झाला. ही घटना तुम्हालाही माहीत असेल. रात्रीच्या वेळी तुम्ही प्रवास करताय, सुरक्षित वाटतं का तुम्हाला? खरं तर नाही वाटत पण करावं तर लागतंय आता. कुठे चाललाय तुम्ही? चिपळूण. हो काय वाटतं या घटनेनंतर मनामध्ये भीती निर्माण झाली? हो नक्कीच थोडीफार. तुला काय वाटतं? हो भीती आहे बिकॉज जास्त ते मुली कंपनी सुटल्यानंतरच जातात ना, कारण कंपनीचं टाइमच ऑर्डर होतं त्यानंतर सकाळचं आणि सकाळीच झालेलं आहे ते 5:30ला. तरी पण सकाळचीच वेळ होते ना, तरी पण मुली सुरक्षित नाहीत. मग रात्रीचं तर काही विषयच नाही. रात्रीच्या वेळी एकट्या मुलीनं प्रवास करणं आत्ताच्या घडीला सुरक्षित वाटत नाही. सो काय वाटतं तुम्हाला? पण जर तुमच्या सोबत शेजारी एखादा पुरुष असेल तर कम्फर्टेबल नाही वाटत, भीती मनामध्ये असते थोडीफार. काय वाटतं तुम्हाला? एक सुरक्षित तुम्हाला प्रवास वाटावा यासाठी काय सरकारकडून उपाययोजना व्हावी? आजी एकटीने प्रवास करताना कुठेतरी भीती वाटते आता? भीती वाटतेच. एकटीने प्रवास करणं कठीणच झालंय. भीती वाटतेच. महिलांनी किंवा अर्धवट असू दे, तरुण असू दे, कोणी असू दे, पण आता खूपच भीती वाटायला लागली एकटीने प्रवास करणं. अशा एकट्या महिलांसाठी काय करायला पाहिजे? त्यांच्यासाठी म्हणजे काय सुरक्षा पाहिजेच. महिलांसाठी तर नक्कीच पाहिजे. इथल्या महिलांशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतीये ती म्हणजे ही घटना ऐकल्याच्या नंतर महिलांमध्ये कुठेतरी एक भीतीचं वातावरण आहे. रात्रीचा प्रवास करायचा की नाही इथपासून ते रात्रीच्या प्रवासात कसे कपडे घालायचे इथपर्यंत कुठेतरी जास्तीचा विचार करताना या महिला सगळ्या पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा खरंच ऐरणीवर आहे. जरी आम्हाला अशा पद्धतीचा अनुभव आला नसला तरी सुद्धा अशा घटना सातत्याने घडतायत, आमच्या वाचनात येतात, ऐकण्यात येतात. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठेतरी सरकारने ठोस पावलं उचलावीत, सुरक्षा रक्षक नेमावेत असं एक आक्रमकपणे भूमिका मांडताना इथल्या महिला सध्या पाहायला मिळत आहेत. नक्कीच आम्ही महिलांसोबत बातचीत केली, त्यांना काय वाटतं या सगळ्या घटनेनंतर त्यांची मतं जाणून घेतली. महिलांमध्ये त्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. कारण ज्यावेळी महिला बाहेर पडत असतात तर नक्कीच त्यांना सुरक्षित वाटत नाही आणि अगदी त्याच पद्धतीने ही घटना घडल्यानंतर महिलांमध्ये सुद्धा कुठेतरी एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन निलेश लोहार सोबत मी माधुरी कुमकर, मी समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.